होतात भाऊ, मग वरी नाही आलं वरी याच्यामुळे येत नाही. नाही नाही जमते सगळे जम. या भाऊ वरी यायचे की वरी खाली थांबले तुम्ही, असं असते का भाऊ? सप्टेंबर 2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले की परभणी जिल्ह्यामध्ये अनेक गुन्हेगारीचे प्रकार वाढत आहेत, चोरीचे प्रकार वाढत आहे, गाडी चोरीचे प्रकार वाढत आहेत, कोणाचे लूटमारीचे प्रकार चालू आहेत. पण परभणी जिल्हा हा व शहर जिल्हा हे CCTV कॅमेऱ्यात नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे की साहेब लवकरात लवकर हे होणारे प्रकार चोरीचे असो या कुठले लूटमारीचे असो यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि वारंवार आम्ही निवेदन देण्यात आलेले आहेत. आणि याच्यामुळं जास्त अपघातही वाढत आहेत. रात्री बेरात्री काही ग्रामीण भागातले जे लोक येतात त्याला अडवून लूटमार करण्याचा प्रयत्न खूप घडत आहे. त्यामुळं आम्ही साहेबांना लेखी आश्वासन दिलेलं आहे की साहेब आम्हाला म्हणले आहेत की 4 ते 5 दिवसामध्ये आपला मार्ग मोकळा करू आणि नाही झाल्यास अन्यथा आम्ही अनुसार टाकी गंगाखेड रोड या ठिकाणी रास्ता रोको करणार आहोत. तरी कृपया करून साहेबांनी लवकरात लवकर वंचित बहुजन आघाडीची दखल घ्यावी एवढीच विनंती करतो. 2025 माननीय कलेक्टर साहेबाला गंगाखेड रोड येथे निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि त्याच्या अगोदर आम्ही निवेदन दिलेलं आहे 9/10/2024ला. तर संदर्भ असा आहे की गंगाखेड रोडवरती आज गेले 4 वर्ष झालं चुतिया बनवायचं काम करत आहात. हे म्हणते त्याच्याकडं आजपर्यंत लाईट बसवलेले नाहीत, कुठल्या कॅमेरे बसवलेले नाहीत, म्हणून अनेक अपघात होत आहेत, अनेक चोऱ्यासुद्धा होत आहेत आणि गुन्हेगारी गंगाखेड रोडला ही वाढलेली आहे. तेच गंगाखेड रोड दैठणा चालू आहे, पोखरणी चालू आहे. आतापर्यंत गंगाखेड रोड हा अंधारातच आहे ना अंधारातच. म्हणून आम्ही येणाऱ्या 20 तारखेला 20/9/2025ला आम्ही याच्या अगोदर निवेदन दिले. यांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिले, सगळं करून पाहितलं. पण आता काही एकच मार्ग आहे, रस्ता रोको. आम्ही 20/9/2025ला भव्य रस्ता रोक करणार आहेत. याची जिम्मेदार प्रशासन राहील आणि इथले प्रस्तावित प्रतिनिधी नेते अनेक वर्षापासून त्यांना मतदान दिले, निवडून आले, आतापर्यंत अनेक लोकांशी जीवनशी गेले, त्यांना काही घेणे देणे नाही. ते आज बी गार झोपलेले आहेत आणि इथून पुढे बी ते झोपलेलेच राहणार. आम्ही याच्यामधून प्रशासन झोपलेलं आहे, त्या प्रश्नाला तरी आम्ही जाग आणण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून आम्ही हे निवेदन वंचित बहुजन 9/2025 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय कलेक्टर साहेबाला एक निवेदन देण्यात आलेलं आहे की गंगाखेड रोडवर जे लाईटा बंद आहे आणि तिथे लूटमारीचे प्रकार जास्त वाढल्यामुळे, अपघात वाढल्यामुळे तिथे लाईट बी बंद आहे आणि CC फुटेज जे लागलेले ते सुद्धा बंद आहे. त्याकरिता वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही एक निवेदन देण्यात आलेलं आहे की जर ते लाईट आणि कॅमेरे चालू नाही केले तर आम्ही 20/9/2025 रोजी 11:30 वाजता रस्ता रोको करणार आहे. जर त्याच्यामध्ये काय अनिल प्रकार घडला तर हे प्रशासन जबाबदारी राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वंचित. आघाडीमार्फत कलेक्टर साहेबांना भेट घेऊन जे गंगाखेड रोड ह्या ठिकाणी जे स्ट्रीट लाईट आहेत त्या लाईटावर कॅमेरे बसवणे तर तसेच प्रत्येक लाईट सध्याला बंद आहे. गंगाखेड रोड हा वर्दळीचे ठिकाण आहे, त्यामध्ये अनेक ग्रामीण भागातून तरुणी येत आहेत, त्यामध्ये तरुणीची छेड होत आहे, त्यामध्ये चोऱ्याचं प्रमाण वाढलं आहे. तर लवकरात लवकर तिथं CCTV बसवण्यात यावी अशी मागणी आज वंचित बहुजन आघाडीमार्फत आपण केलेली आहे.